ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज, बडगुजर यांचा दावा। पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विचारात घेतलं नाही, ठाकरेंच्या सेनेतील सुधाकर बडगुजर यांचा आरोप। गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपने नेमलेले दलाल, महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपवू शकत नाहीत, संजय राऊतांचा हल्लाबोल। तुमच्यासारखी पक्षाला तळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही, राऊतांनीच शिवसेना संपवली, महाजनांचा राऊतांवर पलटवार। तर ठाकरेंसोबत कोण राहणार 8 दिवसांमध्ये कळेल, महाजनांचा दावा। राज ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची भेट, राज ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सदिच्छा भेट असल्याची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा, भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार, सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया। नीलम गोरेंच्या अध्यक्षतेमध्ये महिला आयोगाबाबत बैठक, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगावर आक्षेप। चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्ष कमी, रील स्टार जास्त आहेत, महिला आयोगाला सुज्ञ आणि समजूतदार अध्यक्षाची गरज, रोहिणी खडसेंची टीका। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीला, महिला सुरक्षा, लैंगिक हिंसाचाराबाबत राज्यपालांची भेट। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतीये, मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या कोठडीमध्ये वाढ, निलेशला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी। शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखीन एका प्रकरणामध्ये अटक करणार, जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप, म्हाळुंगे पोलीस स्टेशन अटकेची कारवाई करणार। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र, गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त 11 वर्षांनंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर, कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार, पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार। पाकमध्ये जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू, आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 15हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यामध्ये ठार। गुजरात सरकार कच्छमध्ये ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर वन स्मारक बांधणार, प्रति हेक्टरवर 35 प्रजातींची 10,000 झाडं लावण्यात येणार। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागामध्ये लष्करी छावणीवर भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता, मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे 4,000 हेक्टर तर जालन्यामध्ये 1,879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 33 घरांची पडझड तर 122 जनावरही दगावली। मणिपूरच्या इम्फाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक भागामध्ये पाणी साचलं, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। असे हल्ले करू की सर्व काही राख होईल, युक्रेनच्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांचा इशारा, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह।